हरिओम। मी विद्या वीरा पाटील, कर्णिकनगर उपासना केंद्र सोलापूर। माझ्या आई नुकतेच गेल्या होत्या, त्याच्यामुळं मला असं म्हणजे काही समोर दिसतच नव्हता, अंधार दिसत होता। मी एकुलती एक मुलगी होते, त्याच्यामुळं मला काही कळत नव्हतं। मग चौबे मावशी मला सांगितलं की तुम्ही बापूच्या उपासना केंद्रात या। मग मी उपासना केंद्रात आले आणि मला इथं आल्यापासून अगदी छान वाटलं, बरं वाटलं। मग आम्ही पहिल्याच वर्षी मुंबईला गेलो बापूंच्या गुरुक्षेत्रमला। मग त्यावेळी माझ्यासोबत माझा मुलगाही होता। अगदी छान झाला आमचा सगळा प्रवास। त्याच्यानंतर आम्ही सोलापूरला आलो। मग माझा मुलगा 8 दिवसातच आजारी पडला, खूप म्हणजे खूपच आजारी पडला। त्याला ICU मध्ये ॲडमिट केलं। त्याच्यानंतर त्याला डेंग्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं। मग डेंग्यूचं ट्रीटमेंट सुरू झालं, तरी पण त्याचं कमीच होईना अजिबात। म्हणजे त्याला अगदी पाणीही पचेना झालं। डॉक्टर पण घाबरले, प्लेटलेट्स सगळे कमी झालते त्याचे। मग काय करावं डॉक्टरांना पण सुचेना। पण तोही म्हणजे माझ्याबरोबर मुंबईला तोही आलेला होता आणि तो बापू भक्त आहे। आणि एक दिवस रात्री त्यांनी मला सांगितलं, जवळ मला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की माझ्या शेजारी बापू बसलेत आणि त्यांनी मला माझ्या पाठीवरनं हात फिरवला आणि त्यांनी मला उदी लावली आणि अगदी माझ्या कानात येऊन त्यांनी सांगितलं। मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले, म्हणले ह्या मुलाचं सगळं ट्रीटमेंट बंद करा। म्हणल्यानंतर आम्ही सगळं घाबरलो की असं कसं काय झालं डॉक्टर, असं कसं का बंद करा म्हणा लागला। नाही, ह्याला काही डेंग्यू झालेला नाही आणि ह्याला अगदी प्लेन एक सलाईन लावलं त्याला आणि तो दुसऱ्या दिवसापासून चांगला जेवण पण करू लागला आणि अगदी 2 दिवसातच त्याला डिस्चार्ज मिळाला। त्याच्यामुळे आम्ही एवढं घाबरलो होतो आणि बापूंनीच माझ्या मुलाला वाचवलं। त्याच्यामुळं श्रीराम अंबज्ञ